नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसभा हा टॉपिक बघणार आहोत। इंडियन पॉलिटीमधील हा महत्त्वाचा टॉपिक आहे राज्यसभा। तर मित्रांनो, रेल्वे NTPC, RRB ग्रुप डी तसेच MPSC व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर आज आपण राज्यसभा बघूया। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले संसद जे आहे, जे पार्लिमेंट आहे, त्याचे दोन सभागृह असतात, एक लोकसभा आणि एक राज्यसभा। तर लोकसभेविषयी आपल्याला थोडीफार माहिती असते, पण राज्यसभेविषयी आपल्याला जास्त काही माहिती नसते। तर ती राज्यसभा आज आपण बघूया। तर बघा, पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपलं भारतीय संसद ही द्विसदनी म्हणजे बायकॅमेरल आहे, बरोबर आहे का? म्हणजे दोन सभागृह आहेत, त्याला दोन ग्रह आहेत, त्यापैकी एक आहे लोकसभा आणि राज्यसभा। तर राज्यसभा जे आहे त्याला वरिष्ठ सभागृह म्हणतात। काय? राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात, कारण राज्यसभेमध्ये जे निवडून येणारे जे सदस्य आहेत ते वय वर्ष 30 पेक्षा मोठे असतात। किती? वय वर्ष 30 पेक्षा, बरोबर। त्यानंतर राज्यसभेविषयी आपण प्राथमिक माहिती बघून घेऊया। तर बघा, 1952 रोजी राज्यसभेची स्थापना झाली। 1952 रोजी राज्यसभेची स्थापना झाली। आता बघा, आता ही लोकसभा जी असते दर 5 वर्षांनी आपली निवडणूक होतात, म्हणजे दर 5 वर्षांनी लोकसभा ही विसर्जित होते, म्हणजे अख्खं सभागृहच ॲबॉलिश केलं जातं। पण राज्यसभेचं तसं होत नाही। राज्यसभे ही कधीच विसर्जित होत नाही, कारण त्यात कंटिन्युअस सदस्य निवडून येत चालतात, काही निवडून येतात, काही रिटायर होतात, काही निवडून येतात, काही रिटायर होतात। त्यामुळे राज्यसभा ही स्वरूपी सभागृह आहे, इथं दिसत असेल बघा। तर हे कधीही विसर्जित होत नाही, महत्त्वाचे। राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे की ते कधीही विसर्जित होत नाही। आता बघा, आपल्या घटनेमध्ये राज्यसभेविषयी कुठे उल्लेख आहे ते बघायचं आपल्याला। आपल्या घटनेमध्ये कलम 80 मध्ये राज्यसभेचा पहिल्यांदा उल्लेख आहे, कलम 80 मध्ये। तर त्याच्यामध्ये काय दिलंय? राज्यसभेची रचना दिलेली आहे कलम 80 मध्ये। राज्यसभेमध्ये सदस्य किती असतात? तर बघा, आपल्या घटनेमध्ये दिलंय की राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात। त्याच्यापेक्षा कमी चालतात, पण त्याच्यापेक्षा जास्त चालत नाहीत, म्हणजे जास्तीत जास्त 250 असू शकतात। तर बघूया, कलम 80 आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं। राज्यसभेचं कलम कोणतं? कलम 80। त्यानंतर राज्यसभेची रचना बघूया। बघा, राज्यसभेमध्ये सदस्य संख्या कलम 80 नुसार किती सदस्य असू शकतात? जास्तीत जास्त 250, कमीत कमी चालू शकतात, पण जास्त 250च्या वर जाता कामा नये। पण सध्या किती आहेत आता भारतामध्ये? जी आपली राज्यसभा आहे सध्या आपली, त्याच्यामध्ये सध्या किती आहेत? तर 245 आहेत एकूण सध्या। म्हणजे आता 245चं पण पुढे बायफर्गेशन आहे। कसं? तर 233 हे निवडून दिलेले असतात। आता ते कसे निवडून देतात हे पण आपण बघूया। तर हे 233 असतात ते निवडून दिलेले असतात, आणि 12 जे असतात ते राष्ट्रपती नियुक्त असतात। म्हणजे राष्ट्रपती हे कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जे सेवा देतात त्यांना थेट राज्यसभेवर प्रतिनिधित्व मिळावं त्या क्षेत्रांना, म्हणून 12 हे सीट राष्ट्रपती नियुक्त करीत असतात। त्यानंतर आता राज्यसभेचे जे खासदार असतात ते निवडून कसे येतात? राज्यसभेच्या सदस्यांना खासदार पण म्हटलं जातं। तर बघा, आता जसे लोकसभेचे जे खासदारांची संख्या प्रत्येक राज्याला डिस्ट्रीब्यूट केलेली आहे। बघा, आपल्या महाराष्ट्रात लोकसभेचे 48 खासदार आहेत, UPला 80 खासदार आहेत, तसे आपल्या महाराष्ट्राला 19 राज्यसभेचे खासदार आहेत। किती? 19 खासदार आहेत आपल्या महाराष्ट्राला। तर हे राज्याच्या विधानसभेच्या अनुपातानुसार निवडले जातात। म्हणजे कसं? बघा आता, की आपल्या महाराष्ट्रामधले आता त्यांची निवडणूक कशी होते, की आपले जी विधानसभा आहे, आपले 288 आमदार आहेत, तर ते राज्यसभेच्या उमेदवारांना मतदान करतात। सामान्य जनता राज्यसभेच्या उमेदवारांना मतदान करत नाही। तर कोण करतं? आपली जी विधानसभेचे निवडून दिलेले आमदार आहेत तेच फक्त राज्यसभेच्या उमेदवारांना मतदान करतात। आणि ही कशी असते पद्धत मतदान करण्याची? आपली जी आपण खासदार, आमदार, सरपंच किंवा ग्रामपंचायत याला जी मतदान करतो ती पद्धत नसते। ती कोणती पद्धत असते? प्रतिनिधित्व प्रणाली आणि एकल हस्तांतरणीय मत, हा एक वेगळा टॉपिक आहे, ते आपण काहीतरी पुन्हा बघूया। तर सध्या राज्यसभेवरच फोकस करू। तर बघा, आता राज्यसभा सदस्य होण्यासाठी पात्रता। तर राज्यसभा सदस्य होण्यासाठी काही पात्रता असतात, बरोबर? तर सर्वात महत्त्वाचं काय? ती व्यक्ती भारताची नागरिक असलीच पाहिजे, त्यात काही वाद नाही। तर किमान वय किती लागतं? किमान वय लागतं 30 वर्ष, हे महत्त्वाचं आहे। राज्यसभेचा खासदार होण्यासाठी आपल्याला किमान वय वर्ष 30 लागतं, हे महत्त्वाचं आहे, कारण लोकसभेला ते 25 लागत असतं। त्यानंतर आणि हे निवडून येणारे आणि जे राष्ट्रपती नियुक्त जे सदस्य असतात त्यांना काय पात्रता लागते? तर ते एक तर कला क्षेत्रातले पाहिजेत, किंवा साहित्य, किंवा विज्ञान, किंवा सामाजिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असेल तर त्यांना राष्ट्रपती हे राज्यसभेवर नियुक्त करू शकतात। त्यानंतर राज्यसभेचा कार्यकाल बघूया। आता हे महत्त्वाचं आहे, कारण राज्यसभेचा कार्यकाल हा कायम असतो। राज्यसभा हा कधीच भंग होत नसते। तर राज्यसभेमध्ये सदस्यांचा कार्यकाल असतो, बरोबर का? राज्यसभेचा स्वतःचा कार्यकाल नसतो, तर तो असतो सदस्यांचा कार्यकाल। म्हणजे एकदा जर एखादा व्यक्ती राज्यसभेचा खासदार म्हणून निवडून गेला तर तो 6 वर्षासाठी अपॉइंट होतो। किती? 6 वर्षासाठी। तर बघा, आता
आता लोकसभेचे एकदा लोकसभा विसर्जित केली तर सगळेच खासदार रिटायर होतात, पण राज्यसभेत तसं होत नसतं. प्रत्येक 2 वर्षाला 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे 3 व्यक्तीमधील 1 व्यक्ती रिटायर होतो. म्हणजे 1/3 सदस्य हे दर 2 वर्षांनी रिटायर होतात आणि दर 2 वर्षांनी नवीन 1/3 म्हणजे 1/3 सदस्य निवडून आले जातात. म्हणजे सभागृहाची स्ट्रेंथ बॅलन्स राहते. बरोबर आहे. त्यानंतर राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणजे राज्यसभेचे जे पदाधिकारी आहेत किंवा जे चालवणार आहेत राज्यसभा, तर त्यांचे कोण कोण असतात ते बघूया आपण. तर पहिलं आहे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे चेअरमन ऑफ राज्यसभा, त्यांना सभापती पण असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तर आता याच्याविषयी आपल्याला इंटरेस्टिंग माहिती की राज्यसभेचे जे सभापती असतात त्यांची निवडणूक होत नसते. ते भारताचे जे उपराष्ट्रपती असतात का तेच पदसिद्ध राज्यसभेचे सभापती असतात. सध्या कोण आहेत? जगदीप धनखड. बरोबर आहे. तेच राज्यसभेचे सभापती असतात. तर आपल्या सर्वांना माहिती की उपराष्ट्रपतींची निवड कलम 66 अंतर्गत होते. त्यांनाच राज्यसभेचे सभापती म्हणून नियुक्त केलं जातं. तर त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत सभापतींच्या? की राज्यसभेचे कामकाज चालवणे, सभागृहातील शिस्त राखणे, वाद सोडवणे, तसेच मतभेद झाल्यास निर्णायक मत देणे. बघा, जे सभापती असतात त्यांना मत आधी देता येत नाही. जेव्हा टाय होतो म्हणजे बरोबरीत सुटता प्रश्न, तर तेव्हा त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. तसेच नियमांचे पालन सुनिश्चित करणे इत्यादी अधिकार त्यांच्याकडे व जबाबदाऱ्या आहेत. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्यसभेला उपसभापती म्हणजे डेप्युटी चेअरमन असतात. तर त्यांची निवड होती. त्यांची निवड राज्यसभेच्या सदस्यातून होते. त्यांची एक निवडणूक असते त्या सभागृहामध्ये, तर त्यांची निवडणूक होते. तर त्यांची काय की सभापती जेव्हा अनुपस्थित असतात किंवा सभापतींनी काही त्यांना जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या तर त्या पार पाडणे एवढंच काम राज्यसभेच्या उपसभापतींचं असतं. त्यानंतर बघा, आता राज्यसभेची शक्ती आणि कार्य म्हणजे राज्यसभेकडे काय काय अधिकार आहेत किंवा काही कार्य पार पाडावं लागतात राज्यसभेला, ते आज आपण बघूया. तर बघा, विधिमंडळीय शक्ती म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे त्यांना कायदे करण्याच्या काय काय क्षमता आहेत किंवा काय काय शक्ती आहेत ते बघूया. तर राज्यसभेला लोकसभेतील विधेयक पारित करण्याचा अधिकार आहे. म्हणजे सामान्य विधेयक असतात, म्हणजे जे धनविधेयक किंवा मनी बिल नसतात, तर ते सामान्य विधेयक जे असतात तर त्याला लोकसभेची पण मंजुरी लागते आणि त्याच प्रमाणात तेवढ्याच अधिकाराने ते राज्यसभेची पण त्याला मंजुरी लागते. पण आता ते एक्सेप्शन आहे. काय आहे? तर जे मनी बिल असतात म्हणजे जे पैशाशी आधारित म्हणजे जे धनविधेयक असतात. बरोबर आहे का? तर त्यांच्याविषयी जे अधिकार आहेत ते राज्यसभेला सीमित आहेत. राज्यसभा मनी बिलवर फक्त आणि फक्त चर्चाच करू शकते. ते परत पाठवण्याचा किंवा त्याला नकार देण्याचा अधिकार राज्यसभेला नाही. बरोबर आहे का? हे महत्त्वाचं आहे. मनी बिल हा फक्त आणि फक्त लोकसभेतच पारित करून घेतलं जातं, कारण त्याला फक्त लोकसभेचीच परवानगी आवश्यक असते. त्यानंतर संवैधानिक अधिकार काय? तर बघा, आपलं सरकार किंवा जे संवैधानिक घटना दुरुस्ती करतात, तर त्या घटना दुरुस्ती करताना राज्यसभेची सुद्धा मान्यता आवश्यक असते. बरोबर आहे. त्यानंतर कार्यकारी नियंत्रण. बघा, आपलं जे आपलं जे देशाचं केंद्रीय मंत्रिमंडळ असतं, बरोबर, तर ते जबाबदार कोणाला असतं? तर ते लोकसभेला जबाबदार असतं. बरोबर का? म्हणजे त्यांचे निर्णय म्हणजे थोडक्यात मंत्रिमंडळ टिकणार का नाही टिकणार हे लोकसभेवर डिपेंड असतं. म्हणून हे वाक्य आहे की केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतं, ना की राज्यसभेला. बरोबर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ हे राज्यसभेला जबाबदार नसतं. त्यामुळे कार्यकारी नियंत्रण त्यांच्यावर जास्त राज्यसभेला राखता येत नाही. परंतु जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांना मंत्री पण होता येतं. बरोबर आहे. तसेच वादग्रस्त प्रश्नांवर चर्चा तर करायला येतेच. त्यानंतर विशेष अधिकार काय आहेत बघू आपण राज्यसभेचे विशेष अधिकार. तर बघा, आपले एक सूची असतात, एक समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्रीय सूची. बरोबर आहे का? तर म्हणजे संघ सूची. तर यातील राज्य सूची आहेत, बरोबर आहे का, यातील विशेष विषयांवर म्हणजे काही स्पेशल जे विषय आहेत त्याच्यावर विधेयक बनवायचा अधिकार राज्यसभेला सुद्धा आहे. पण तो 2/3 बहुमताने पाहिजे. मग ते खूप अवघड असतं. त्यानंतर राज्यसभा अखिल भारतीय सेवा तयार करण्याचा प्रस्ताव मांडू शकते. म्हणजे IAS, IPS, IFS अशा प्रकारचे जे अखिल भारतीय सेवा आहेत त्यात आणखीन वाढवण्याचा किंवा वेगळ्या सेवा निर्माण करण्याचा प्रस्ताव सुद्धा राज्यसभा मांडू शकते. आता बघा, राज्यसभेचे महत्त्व आता आपण कन्क्लुजनकडे आहोत. तर राज्यसभेचं महत्त्व काय की आता आपण म्हणू शकतो राज्यसभेची गरज काय, कारण आपण निवडून दिलेले खासदार हे लोकसभेमध्ये जातात. राज्यसभेचं महत्त्व काय, कशासाठी राज्यसभा? तर बघा, हे आपण जे लोकसभेमध्ये निवडून दिलेले खासदार असतात ते लोकांचं प्रतिनिधित्व करतात. तर राज्यसभेत जे आपण खासदार देतो निवडून, तर ते कुणाचं करतात? ते पर्टिक्युलर राज्याचं प्रतिनिधित्व करतात, म्हणजे त्या राज्याची भूमिका मांडतात. आता आपल्या महाराष्ट्रातून जे 19 खासदार निवडून देतो आपण ह्याचे
राज्यसभेचे, तर ते महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतात, ना की लोकांचं. तर लोकसभेचे जे खासदार असतात ते लोकांचं प्रतिनिधित्व करतात, बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रपती नियुक्त सदस्यांमुळे संसदेला विशेष योगदान मिळते. बघा आता राष्ट्रपतीचे कला, सामाजिक क्षेत्र, विज्ञान, क्रीडा अशा विविध विषयामधील जे उल्लेखनीय कामगिरी करणारे लोक आहेत त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची संधी देतात राष्ट्रपती. तर त्यांच्यामुळे आपल्याला जे सभागृहामध्ये चर्चा किंवा ज्ञानात भर पडते, तसेच राज्यसभेचे यामुळे महत्त्व सुद्धा वाढते. तसेच राज्यसभा स्थायी असल्याने देशाच्या राजकीय व्यवस्थेत स्थैर्य राखले जाते. बघा लोकसभा ही कधीही बरखास्त होऊ शकते, सरकारने विश्वास गमावला अशा प्रकारे, पण राज्यसभा बरखास्त होत नाही, त्यामुळे त्याला एक स्थैर्यता आहे राज्यसभेला. हे सुद्धा एक राज्यसभेचं महत्त्व आहे. यानंतर आपण राज्यसभा आणि लोकसभा यांच्यातील मुख्य फरक आपण जाणून घेणार आहोत. हा महत्त्वाचा आहे, कारण फरकाच्या दृष्टीने जर आपण अभ्यास केला तर तो लवकर लक्षात राहतो. बघा राज्यसभा हे स्थायी सभागृह, ते कधीच विसर्जित होत नाही. लोकसभा हे विसर्जित होणारे सभागृह, दर 5 वर्षाला तर ते विसर्जित होतच होतं, पण जेव्हा जेव्हा राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतील म्हणजे मध्यावधीमध्येच, तर तेव्हा पण ते विसर्जित होतं. हा महत्त्वाचा फरक. त्यानंतर सदस्य संख्या, बघा राज्यसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 250 होऊ शकते, तर लोकसभेची जास्तीत जास्त 552 होऊ शकते. त्यानंतर मनी बिलावर राज्यसभा फक्त चर्चाच करू शकते, ते त्यांना परत पाठवू शकत नाहीत किंवा त्याच्यावर निर्णय देऊ शकत नाहीत किंवा आम्हाला नकार आहे. तर अंतिम निर्णय मनी बिलाचा कोणाकडे असतो? लोकसभेकडे. हा महत्त्वाचा फरक आहे. बघा स्थायी सभागृह आणि मनी बिलावर परत पाठवू शकत नाही, हे महत्त्वाचे फरक आहेत. आणि कार्यकाल, तर राज्यसभेचा कार्यकाल असतो 6 वर्ष सदस्यांचा. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो, तर लोकसभेचा किती असतो? 5 वर्ष किंवा जोपर्यंत लोकसभा अस्तित्वात आहे इथपर्यंत, बरोबर. अशा प्रकारे आपण लोकसभा राज्यसभा यांचा फरक बघितला आहे. अशा प्रकारे राज्यसभा हा टॉपिक आपला संपलेला आहे. धन्यवाद.